श्री स्वामी समर्थ। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आई वडील जेव्हा चांगली किंवा वाईट कर्म करतात त्यावेळेस खरंच त्यांच्या मुलांना त्याचे परिणाम भोगावे लागतात का, यावर भगवान विष्णू काय बोलतात हे आपण पाहणार आहोत। तसं तर प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला ज्याचे त्याचे फळ मिळत असते, परंतु आईवडिलांच्या केलेल्या वाईट कर्माचे फळ मुलांना खरंच भोगावे लागते का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत असेल, बरोबर ना? म्हणूनच यावर भगवान विष्णूंनी काय सांगितले आहे याबद्दलची एक कथा आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे आपल्या चॅनेलवरती येणारे असे नवनवीन व्हिडिओ, माहिती याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। चला तर आपण मग व्हिडिओला सुरुवात करूया। एकदा माता लक्ष्मी म्हणाली भगवान विष्णूंना की स्वामी, आज मला एक प्रश्न खूप सतावत आहे, कृपया करून मला त्याचे उत्तर द्याल का? तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते अगदी कसलाही निसंकोच न करता विचार। तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, हे भगवंता, माझा प्रश्न असा आहे की आईवडिलांच्या चांगल्या वाईट कर्माचे परिणाम त्यांच्या मुलांना भोगावे लागतात का? तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे देवी माता, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आईवडिलांच्या कर्माचे फळ आणि त्यांचे परिणाम त्यांच्या मुलांना नक्कीच भोगावे लागतात। त्यावेळेस भगवान विष्णू लक्ष्मी मातेला सांगायला सुरुवात करतात की प्राचीन काळी एका गावात श्याम नावाचा शेतकरी राहत होता। तो शेतकरी खूप गरीब होता, ज्याने खूप मेहनत करून कष्टाने घराचा सर्व खर्च भागवत होता। त्याला दिवसभराच्या कामानंतर मजुरी म्हणून फक्त 30 रुपये मिळायचे। त्यातून तो दररोज 15 रुपये दान करायचा आणि 15 रुपये घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा। आणि काही दिवसानंतर त्यांना 2 जुळी मुले होतात। त्यामुळे आता श्यामच्या कुटुंबात 2 नवरा बायको आणि 2 जुळी मुले असे 4 सदस्य झालेले होते। दिवसेंदिवस खर्च वाढत असल्याने हळूहळू श्यामला त्याच्या मुलांच्या देखभालीमध्ये अडचणी येऊ लागल्या। भगवान विष्णू माता लक्ष्मींना म्हणतात, हे देवी, एके दिवशी शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, तुम्ही रोज 30 रुपये कमवता, त्यातील 15 रुपये दान करता आणि तुम्ही फक्त 15 रुपयांवर कसे खर्च भागवता? मग आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून शेतकरी शांत झाला आणि शेतकऱ्याला शांत पाहून त्याची पत्नी म्हणाली, नाही बाळा, असे नाही, तुमचे वडील रोज 30 रुपये कमवतात आणि 15 रुपये दान करतात, ते फक्त तुमच्यासाठी, दुसऱ्यांसाठी नाही। पण दोन्ही मुलांना हे समजले नाही, कारण ते दोघेही लहान होते, तेवढ्या कळत्या वयाचे नव्हते। मग काही काळ असाच गेला आणि शेतकऱ्यांची दोन्ही मुले हळूहळू मोठी होऊ लागली। श्याम एके दिवशी कामावरून घरी येत असताना त्याचा अपघात झाला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला। जेव्हा श्यामच्या पत्नीला तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि मग एके दिवशी श्याम त्याच्या 2 मुलांनी त्याच्या आईला विचारले, आई, आमचे वडील कुठे गेले? तेव्हा ती म्हणाली, बाळा, तुझे वडील आम्हा सर्वांना सोडून भगवान शंकराकडे गेले। जेव्हा वडील जिवंत होते तेव्हा ते दिवसाला 30 रुपये कमवायचे। आता 30 रुपयामधून 15 रुपयाने आपले पालनपोषण करायचे आणि उरलेले 15 रुपये दान करायचे। मुले म्हणाली, आता आपले बाबा नाहीत तर आपले पालनपोषण कसे होणार, आपले पोट कसे भरणार? आई आपल्या मुलांना म्हणाली, ज्या घरामध्ये गरिबी असते तेथे मदतीला कोणी येत नाही, सर्वजण त्यांच्यापासून दूर पळू लागतात, फक्त त्यांच्यासोबत देव असतो, कारण तो गरिबांचा दाता आहे।
तेव्हा मुलांनी आईला सांगितले, आई तू असा विचार नको करूस. आम्ही दोघे भाऊ भगवान शंकराकडे जाऊ आणि आपल्या बाबांना घेऊन येऊ, कारण भगवान शंकर खूप दयाळू आहेत. आमचे दुःख पाहून त्यांना नक्कीच आमची दया येईल आणि ते आमच्या वडिलांना नक्की पाठवतील. आई मुलांच्या या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाही. एक दिवस श्यामची बायको तिच्या दोन्ही मुलांना घरी सोडून कामाच्या शोधात गावात गेलेली असते आणि दुसरीकडे त्यांची दोन्ही मुले म्हणजेच दोघे भाऊ आपापसात विचार करू लागतात की आपण कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे जाऊन आपल्या वडिलांना परत आणायचे का. असा विचार करून दोघे भाऊ वडिलांना आणण्यासाठी घरातून बाहेर पडतात. दोघे भाऊ खूप वेळ चालत गेल्यावर त्यांना थकवा जाणवला आणि एक मोठा वटवृक्ष पाहून ते त्या सावलीला येऊन उभे राहिले. मग त्या वटवृक्षाच्या सावलीत थोडा वेळ आराम करावा असा विचार दोन्ही भावांनी केला. तेव्हा वटवृक्ष मानवी आवाजात म्हणाला, बाळांनो तुम्ही कोण आहात आणि कुठे चालला आहात. आजपर्यंत तुमच्यासारखी एवढी छान आणि कोमल मुले माझ्या सावलीत बसली नाहीत. तेव्हा त्या दोन मुलांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्याची मुले आहोत आणि आम्ही कैलास पर्वतावर भगवान भोले शंकरांकडे आमच्या वडिलांना आणण्यासाठी जात आहोत. तेव्हा त्या वटवृक्षाने त्या मुलांचे बोलणे ऐकले. तेव्हा ते म्हणाले की बाळांनो तुम्ही माझ्याकडे सुद्धा भगवान शंकरांना एक प्रश्न विचारा. आणि तो म्हणाला, मी अनेक वर्षे इथे उभा आहे पण माझे एकही पान जमिनीवर पडले नाही आणि माझ्या फांद्याही सुकत नाहीत. मी काय पाप केले आहे, असे काय चुकले आहे की ज्यामुळे मला या योनीतून मुक्तिता मिळू शकत नाही. त्याचे कारण काय आहे. मग त्या दोन्ही मुलांनी म्हटले की ठीक आहे, तुमचा हा प्रश्न आम्ही भगवान शंकरांना नक्की विचारू. असे सांगून दोन्ही मुले पुढे जाऊ लागली आणि वाटेत त्यांना एक अतिशय भयानक मोठा साप दिसला. त्या सापाला पाहून दोन्ही भाऊ भीतीने थरथर कापू लागले आणि उभे राहिले. दोघे भाऊ तेथून पळून जाणार तेवढ्यात तो साप मानवी आवाजात बोलू लागला. म्हणाला, बाळांनो घाबरू नका, मी तुम्हाला काही करणार नाही. तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात ते फक्त सांगा. तेव्हा दोन्ही मुलं त्या सापाजवळ गेली आणि हात जोडून म्हणाली, हे सर्पदेवा, आम्ही दोघीही शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि आम्ही दोन्ही मुले जुळे भाऊ आहोत. आम्ही आमच्या वडिलांना आणण्यासाठी शंकराकडे जात आहोत. तेव्हा साप म्हणाला, मुलांनो माझासुद्धा एक प्रश्न आहे, तो भगवान शंकरांना विचारा. मी बरीच वर्ष इथे पडून आहे, मला आता चालताही येत नाही, माझ्या शरीरात थोडाही जीव नाही. मागच्या जन्मी मी असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे मला ह्या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही, त्याचे कारण काय आहे. तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे, तुमचा हा प्रश्न आम्ही शंकरांना जरूर विचारू. मग भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी. हे सांगून दोन्ही मुले पुढे चालू लागली. तेव्हा वाटेत त्यांना एक सेठजी भेटले. सेठ म्हणाला, मुलांनो तुम्ही दोघे कोण आहात आणि इतक्या कडक उन्हात कुठे जात आहात आणि तुम्ही दोघे लहान आणि खूप कोमल दिसत आहात. तेव्हा ती मुलं म्हणाली, शेठजी आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत, आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत आणि आम्ही कैलास पर्वतावर आमच्या वडिलांना आणण्यासाठी भगवान शंकराकडे जात आहोत. तेव्हा सेठ म्हणाले की माझा पण एक प्रश्न आहे, भगवान शंकरांना विचाराल का. तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे, कोणता आहे तुमचा प्रश्न, आम्ही नक्की शंकरांना सांगू. इथे येणाऱ्या प्रत्येक जणांची तहान भागवण्यासाठी मी अनेक वर्षापासून इथे विहीर खोदत आहे, पण त्यातून अजून पाणी निघाले नाही. मी माझ्या मागील जन्मात असं कोणतं पाप केलं आहे की त्यामुळे या विहिरीला पाणीच लागत नाही, ज्यासाठी मी ही विहीर खोदण्यासाठी खूप पैसे खर्च केले आहेत. तेव्हा ती मुलं म्हणतात, ठीक आहे, आम्ही तुमचा प्रश्न सांगतो शंकरांना आणि ती तिथून पुढे निघून जातात. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, हे देवी. अशी सांगून दोन्ही मुलं तिथून पुढे जाऊ लागले आणि चालत असताना त्यांना एक वाहणारी नदी दिसली. मग हळूहळू दोन्ही भाऊ नदीच्या काठी पोचले आणि नदीतून एका मासा बाहेर आला आणि तो त्यांच्या पायाजवळ आला आणि म्हणू लागला, अरे मुलांनो
तुम्ही कोण आहात आणि तुम्ही दोघे बोटीशिवाय का जात आहात? मग मुले म्हणाली, आम्हाला बोटीत बसायला पैसे नाहीत, कारण आमचे वडील रोज 30 रुपये कमवत होते. त्यातून रोज 15 रुपये दान करायचे आणि 15 रुपयेमधून आमचा उदरनिर्वाह करून कसे तरी आमचे घर सांभाळत जायचे. आता आमचे वडीलही घरी नाहीत, हे भगवान शंकराकडे गेले आहेत, म्हणून आम्ही दोघे कैलास पर्वतावर शंकरांकडे आमच्या वडिलांना आणण्यासाठी निघालो आहोत. तर त्या मुलांचे म्हणणे ऐकून मासा म्हणाला, मुलांनो, माझा पण एक प्रश्न शिवाला विचारून याल का? की अनेक वर्ष या नदीत मी भटकत आहे, माझ्या 7 पिढ्या उलटून गेल्या आहेत, पण मी अजूनही या नदीतच राहत आहे. मी माझ्या पूर्वजन्मात असे काय पाप केले किंवा कोणता अपराध केला आहे ज्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकत नाही? याचे काय कारण आहे? तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे, आम्ही तुमचा प्रश्न भगवान शिवांना नक्की विचारू आणि परत येताना तुम्हाला कळवू. त्यानंतर चालत चालत दोघे भाऊ नदीच्या दुसऱ्या काठावर पोचतात. तेव्हा त्यांना तेथे एक मृत व्यक्ती पडलेल्या अवस्थेत दिसला आणि दोन्ही मुलांना पाहून मृत व्यक्ती म्हणू लागला, मुलांनो, तुम्ही कोण आहात? कुठे चालला आहात? तेव्हा त्या मुलांनी त्याचा आवाज ऐकला आणि सांगितले, आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि आम्ही कैलास पर्वतावर शिवशंकरांकडे आमच्या मृत असलेल्या पित्यांना आणण्यासाठी निघालेलो आहोत. मग तो मृत व्यक्ती म्हणू लागला, भगवान शंकरांना माझाही एक प्रश्न विचारा की माझे शरीर अनेक वर्षापासून या नदीच्या काठी आहे. कधी कधी पाण्याची लाट आली की माझे शरीर नदीच्या आत जाते, पण नदीतून बाहेर पडल्यावर माझे शरीर पुन्हा किनाऱ्यावर येते. शिवाय माझे शरीर वितळत नाही किंवा सडतही नाही. ते इतकी वर्ष का त्रास भोगत आहे? मी माझ्या पुनर्जन्मात असे कोणते पाप केले आहे की मला देहातून मुक्तीच मिळत नाही आहे? याचे काय कारण आहे? तेव्हा ती मुले म्हणाली, ठीक आहे, तुमचा हा प्रश्न आम्ही शंकरांना विचारू आणि आम्ही नक्कीच परत येताना तुम्हाला सांगू. चालत चालत ते दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकरांजवळ पोचतात आणि हात जोडून दोन्ही भाऊ भगवान शंकरांना नमस्कार करतात आणि म्हणतात, हे भगवान, माझे वडील कुठे आहेत? जेव्हा माझे वडील घरी होते तेव्हा ते रोज 30 रुपये कमवायचे आणि त्यातील 15 रुपये दान करायचे आणि आता 15 रुपये घेऊन आमचा सांभाळ करायचे, पण आता ते पण घरी नाहीत. आम्ही दोघे भाऊ आणि आमची आई उपाशी मरत आहोत. कृपया करून आमच्या वडिलांना घरी पाठवा. तेव्हा श्री विष्णू म्हणतात की हे देवी. भगवान शिव त्या 2 मुलांना म्हणतात की ठीक आहे, मी तुमच्या वडिलांना घरी पाठवतो, आधी तुम्ही दोघे भाऊ इथे बसा. भगवान शंकरांनी त्या दोन्ही मुलांना आपल्या जवळ बसवले आणि त्यांना खाऊ घातल्यावर त्यांना विचारले की तुम्हाला आणखी काय हवे आहे? मग त्या 2 मुलांनी भगवान शंकरांना वाटले जे काही घडले, ते कोण कोण भेटले आणि ते काय काय म्हणाले याबद्दल प्रश्न विचारले. तेव्हा भगवान शिव त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत म्हणाले, बाळांनो, जाताना तुम्ही दोघांनी तुम्हाला जे कोणी भेटले त्या सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे त्यांना सांगा. त्यानंतर भगवान शिव म्हणाले की तुम्ही दोघेही जण आता तुमच्या घरी जा. तुमची आई तुमची वाट पाहत आहे. तुमचे वडील तुमच्या घरी पोचतील. मग दोन्ही भाऊ भगवान शंकरांना नमस्कार करून परत आपल्या घरी निघाले. वाटेत नदीच्या काठी पडलेला तो मृतदेह व्यक्ती दिसला. तेव्हा ते 2 मुलांना पाहून मेलेला माणूस म्हणाला, मुलांना, माझा प्रश्न तुम्ही भगवान शंकरांना विचारला का? तेव्हा मुलांनी सांगितले, हो. ते म्हणाले, तुम्ही पूर्वी मोठे विद्वान होता, पण तुमचे ज्ञान तुम्ही कोणालाही सांगितले नाही. तेव्हा ते मृत झालेला आहे, ते तुमच्याकडे असलेले ज्ञान आतल्यात तुमच्यामध्ये घुसमटत आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे ज्ञान कोणाला सांगणार नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. ती मृत व्यक्ती म्हणाली, अशा परिस्थितीत मी माझे ज्ञान कोणाला देऊ? तर तुम्हीच माझ्याकडे असलेले ज्ञान घ्या. त्यानंतर मृत व्यक्तीने आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान त्या भावांना दिले. ज्ञान दिल्यानंतर त्यांच्या आत्म्याला त्वरित मोक्ष प्राप्त झाला. मग ते दोघे भाऊ पुढे गेले. चालताना त्यांना तो मासा दिसला. माशाने देखील तो प्रश्न विचारला की तुम्ही विचारलं का शंकरांना? तेव्हा ती मुलं सांगू लागली, हो. जोपर्यंत तुमच्या आत असलेले अमृत तुम्ही कोणाला देत नाही तोपर्यंत तुम्ही असेच इथे राहणार आहात. तेव्हा तो मासा म्हणाला, आता हे अमृत मी कोणाला देऊ? तुम्हीच दोघे घ्या हे अमृत. तर त्या माशाने ते अमृत त्या मुलांना दिले. त्यावेळेस त्यांना मोक्ष प्राप्त झाला.
पुढे त्यांना शेठ भेटतात. शेठ म्हणतात, तुम्ही विचारलं का प्रश्न? ते म्हणतात, हो, भगवान शंकरांना आम्ही प्रश्न विचारला. ते म्हणाले की तुझ्या घरी 2 कुमारी मुली आहेत. जोपर्यंत तू त्या 2 मुलींचे लग्न करून त्यांचे कन्यादान करत नाहीस तोपर्यंत तू खोदलेल्या विहिरीला पाणी लागणार नाही. मग ही विहीर खोदून काय उपयोग? तू आधी तुझ्या मुलींचं लग्न कर आणि मग ही विहीर खोद, त्याला पाणी लागेल. मग ते शेठ त्या मुलांना म्हणतात, मी माझ्या मुलींचे लग्न करण्यासाठी लगेच कुठे मुलगा शोधू? तर तुम्ही असे करा, माझ्या दोन्ही मुलींबरोबर तुम्हीच लग्न करा. त्या सुंदर आहेत आणि सुलक्षणी देखील आहेत आणि तुम्ही दोघे खूप गुणी देखील आहात. त्यावेळेस ते शेठजी त्या दोन्ही मुलींचं लग्न मुलांबरोबर लावून देतात. त्यावेळेस त्या विहिरीला पाणी लागते. त्यानंतर वाटेत साप भेटतो. साप देखील विचारतो, काय म्हणाले शंकर? तेव्हा ती मुले म्हणाली, जोपर्यंत तुझ्याकडे असलेले सर्परत्न पृथ्वीवर तुम्ही तो रत्न दान करत नाही तोपर्यंत तुमचे शरीर असेच राहील. तेव्हा तो साप म्हणाला, मुलांनो, हे सर्परत्न आता मी कोणाला देऊ? ते तुमच्याकडेच ठेवा. अशा प्रकारे रत्न दोघांना देतात व सर्पाच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो व पुढे ते दोघेजण त्या वटवृक्षाखाली जातात आराम करायला. तेव्हा तो वृक्ष विचारतो की काय म्हणाले शंकर? तेव्हा ते म्हणतात, तुमच्या मागच्या जन्मी तुमचे काही गुरुकुलात मुलांना शिकवायचे होते, पण त्या बदल्यात तुम्ही त्या मुलांकडून काम करून घेतले आणि त्यांना चांगले शिक्षण देखील दिले नाही. त्या मुलांच्या शापामुळे तुम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून तुमच्यात भरलेले ज्ञान कोणाला तरी द्या, त्यानंतर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात, दोन्ही मुलांचा संवाद ऐकून झाड म्हणाले, हे ज्ञान मी कोणाला देऊ? तुम्हीच का हे माझे ज्ञान घेत नाही? आणि सर्व ज्ञान त्या दोन्ही मुलांना देतात आणि त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळते व ते झाडाच्या बंधनातून मुक्त होतात. मग ते दोन्ही भाऊ आपल्या पत्नीसह चालत त्यांच्या घरी पोचतात. जेव्हा दोन्ही भाऊ त्याच्या घरी पोचले, त्यांना पाहून त्यांची आई खूप खुश झाली आणि म्हणाली, तुम्ही दोघे कुठे गेला होतात आणि तुमच्यासोबत या 2 मुली कोण आहेत? तेव्हा दोन्ही भाऊंनी त्यांच्या आईला त्यांच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली. तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, हे देवी, आता ही दोन्ही मुलांना समजले होते की आपले वडील परत येऊ शकत नाहीत. त्यांना मोक्ष मिळाला आहे. आपल्या वडिलांनी केलेल्या दानाचे फळ भगवान शंकरांनी दोन्ही भावांना अशा प्रकारे दिलेले आहे. माता लक्ष्मीला ही संपूर्ण कथा सांगितली. तेव्हा त्यांना ती पटली देखील. अशा प्रकारे आपल्या आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्माची फळं आपल्या मुलांना नक्कीच भोगावी लागतात. तर हा आजचा व्हिडिओ इथेच संपवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.